संत तुकाराम 1936 चा भाग 5 मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो। चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील। संत तुकाराम 1936 भाग 5 में आपका स्वागत है। मैं श्रावशाक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। भार्या दानवीन आणलेली दिसते ती काय? अरे महादेवा, गेनवानी दानवीन दिल नाही ती जणू एकदम देणार आहे वय दिल ते पर बघितला सा काय आज कसं लक करून टाकलं आपलं घर आपलं म्हणजे आपलं नाही तर कोणाच दुसरंच आहे वय होय, ते आता पांडुरंगाचं आहे। ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे। म्हणजे अगं मी शेत राखीत असताना गुराने शेताची नासाडी केली, त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं। आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का भरून द्यायला? पोरासने हक्काची सावट होती ती बी गमावून बसला सा, आता तुमच्या मुलगी कपल फुडून घ्यायचं। पांडुरंगाची इच्छा, तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे। सगळं काही त्याच्याच इच्छेनं चाललं आहे। अरे गोंडबा, ए गोंडबा, अरे हाकड्या अरे बघा केवढी हिड आहे। अरे मापा मोजायला जा। ती मोजलं तरी राहत आहे तशीच। काय रामा, किती झाले रे दाणे? 20 खंडी झाले ते, अजून 10-12 म्हणून भरते आली। 20 खंडी झाले, 3 अजून 20 खंडी नीट मोजलेस? अशी बघा की शीग लागली या जानवा, तुमचं नशीब लई थोर बघा। धरित्रीनं तुम्हासनी 10 सालचं दाणं एकदम दिल्यात। हे काय ज्ञानबा हो, आता कसला विचार पडला या? मी फार मोठा अन्याय केला पाटील बुवा। जनावरांनी शेत खाल्ल्यावर मी तुकोबाला वाटेल ते बोललो, त्याचं घर लिहून घेतलं। मी फार अन्याय केला देवाचा।
मी फक्त 2 खंडीच दाणे घेणार. बाकीचे सगळे तुकाराम भावांचेच आहेत. ते मी त्यांना परत देणार. अहो, शेत माझं आहे. शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला. त्या ऐदी दुक्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपडसुंब? आपला जो कोण ठरला आहे तो आपल्या घरी चालत येईल. बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी मुक्तार आहे. चला रे, भरा गाड्या आणि घेऊन चला तुकाराम भावांच्या घरी. घरा गाड्या? अहो, तोंडात नुसतं बडबड करायला काय जातं? पाहतो की त्या तुक्याच्या घरी कशा गाड्या जातात ते. खबरदार कोणी हात लावाल तर. अहो, ही काही बेबनशाही नाही. सगळे दाणे तुमचे नव्हत. तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक्क. तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं का तर तुमच्या बोलण्यात काही अर्थ होता. शेतामध्ये ढोरं घालून छान कुणी बिचाऱ्यांनी तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं. म्हणजे आम्ही शेतात ढोरं घातली असं तुमचं म्हणणं? बरं बरं, पाहून घेईन. आम्हाला घराबाहेर काढा आलायस होय? तुकाराम महाराजांच्या पुण्याईने माझ्या शेतात यंदा जास्त पीक आले. ते मी तुम्हाला द्यायला आणले. या पाहायला. हे सगळ्या गाड्या आमच्या? होय. खरंच आमच्या? आई मंगळाई, अगं काशी आहे. अरे माझे पळा लवकर. दाना करून सांग. बघितलंस का गाड्या किती आल्या ती? पाटीले, बघितलं का तुकारामाकडे किती जुंडळ आले तिथे? काय तुकारामाकडे? अरे बाप रे, किती रे गाड्या ह्या. होय होय. काशी तू पाल लवकर. मी दाणं दळायला जातो. हा, सकाळपासून घरात पीठ बी नव्हतं. बाबा, उठा लवकर. काय कानबा, हे मोठा अपराध केला मी तुमचा. क्षमा करा मला. तुमच्या कृपेने जास्त झालेलं हे सारं पीक तुमचंच आहे. छे 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 छे, असं कसं होईल ज्ञानबा? तुमच्या शेतात पिकलेलं धान्य ते तुमचं. न्या बघू ते परत. छे छे, मी नाही ते परत न्या. तुम्हाला ते न्यायचं नसेल तर अन्न करीत फिरणाऱ्या भिकाऱ्यांना ते वाटा. पण माझ्या घरात ते नको. ते माझं नाही. ही दाणे तुमचेच आहे. मी कोण कोणाला वाटणार? येतो मी. कोंबडा गाली साद, कोंबडा गाली साद, जग समद हे जाग झालं ग, समद हे जाग झालं. माझ्या लल्लाटे चेहरे ग, माझ्या लल्लाटे चेहरे ग, उजळली बाई ग, उजळली बाई. क्षुधेली या अन्न द्यावे पात्र न विचारून. धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी. धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिले प्रसंगी. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन. फुकाचे ते लुटा सार वारे अमर सदैव. वारे अमर सदैव. वारे
पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. अरे मी एलियानू जाता का नाही आतनं? जोकायची रेडिओनी माझं नाही साहित्य घेऊन शा हात तुझे बाण आठवलं थोडं जावलं तर नीट चालता येत ना चाल. येत रे आता नाही पाय मोडला तर जायचं ना हो मी. साऱ्या गावाला गाग लागली होती रे माझ्याच घराकडे भीक मागायला नसतो. अरे काय ह्यावले, त्यालाही नाही आणि तुलाही नाही. डाळ त्याच्या पायी इकतं दाणं बी दिलं सा आणि दळ्याला पीठ बी दिलं सा. पोरांच्या मोर माझ्या हडं घालून तुमची खवळली पिशी, हातात झोंबी जायची लासी. उलट मीच लाची होय. हराय मेल्यानु बुकीच्या वक्ताला आयता लोंदांच्या घालतोय ना मी. इतका अभिमान धरू नको आणि लोभ्यासारखा हव्यासही करू नको. आवडे ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे पांडुरंग सगळ्यांची यथायोग्य काळजी घे. सच्चित परमान पांढरून व्यवस्था करतोय. इक्त करून मीच उभी होय. आई मंगळी कुठल्या जन्माची पातक उभी केलीस आणि मला बांधलीच्या येड्याच्या गळ्या. तुमचं इक्त होय तर मला बी नका तुमचा परपंच. तुम्ही तुमचं सच्चित तुमचं तुकाळ आणि तुमची पोरं काय वाटत ते कर. मी काही तर पाणी बी प्यान राहायची नाही. ती तुम्हाला सोडून कुठे जायची नाही. माझ्यावर रागावली आहे. येईल आता इतक्यात. पाटील आडवा पडला नाहीतर त्या तुक्याची आता तुमचं डोकं फिरलं की काय? का नाही फिरणार. पाऊस पडला, शेतात जरासं धान्य जास्त झालं की तुकारामाची कृपा. निरीक्षपणाचा आव घातला की झाला साधू. भाळे लेखाची भुंगाची बतावणी करण्याकरता 4-2 भिक्षेकऱ्या भिक्षा घातली की झाला दानशूर. एकाने म्हटलं दुसऱ्याने म्हटलं चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेटत. या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही. या तुक्याचं ढोंग एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बुवा अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असेच आणि तुम्ही बायका असून तरी काय करता. तुम्ही बायका तर असल्या ढोंग्यांचा प्रश्न माजवता. असं दाखवू का आमची बायकांची अक्कल. काढू का त्या तुक्याचं ढोंग बाहेर. अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच कुत्र करून नेलं होतं आमच्या माग. मग तुकाराम काय टाळकूच्या कुंडी. कशाला उगीच घमेंड मारतेस. घमेंड घमेंड नाही पैज मारते. आत्ताच जाते आणि दाखवते तुम्हाला तो तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हरत माझ भान ग, हरत माझ भान ग.
बैसाची माझ्या पाशी, बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान ग, बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान. ओहो, हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो, लक्षात ठेव, तू तुझ्या मोठा लुच्चा. जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग 6 पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.